कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महत्त्वाची आहे। या भागातील विकास कामं आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठबळ द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आमूलाग्र बदल केलाय। तसंच राज्य सरकारनं अनेक लोककल्याणाच्या योजना यशस्वी केल्या आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेतही भाजपला साथ द्या असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। कणेरी इथं झालेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद आणि गोकुळ शिरगाव वसगडे पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारांसह कणेरीतील श्री शिव मंदिरात दर्शन घेऊन आरती केली। यावेळी भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार नेमगोंडा पाटील, पंचायत समितीचे उमेदवार प्रमोद पाटील आणि भारती कटके यांच्यासह एमडी पाटील, श्रीधर पाटील, रवी मोरे, शामराव पाटील, शिवाजी पाटील, नितीन संगपाळ, शिवगोंड पाटील, यशवंत पाटील, गणपती चिखलवाडे, नारायण पाटील, गिरीश बुजरे, दत्ता मगदूम, आनंदराव माळी उपस्थित होते। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। जिल्ह्यातील अन्य ठिकाणी भाजपानं शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याशी महायुती केली आहे। केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं आपल्या कामातून लोकांचा विश्वास सार्थ ठरवलाय। जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। यावेळी दत्ता पाटील, संदीप धनवडे, सुनील पाटील, सुरेश कदम, नानासो पाटील, रोहित खेराळे, निवास पाटील, संजय पाटील, राहुल पाटील, हरीश शिंदे, आनंदा पाटील, दिगंबर पाटील, राकेश यादव, उज्ज्वला पाटील, सुनील पाटील, संभाजी म्हाकवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान खासदार महाडिक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नारायण पाटील आणि पीजी पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेऊन प्रमोद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर खासदार महाडिक यांनी उमेदवारांसह मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांची भेट घेतली।